नमस्कार, माझं नाव तुषार सुपे. मी यादवनगर स्कूलमध्ये लाईफ स्किल एज्युकेटर म्हणून शिकवतो. तर इथे लाईफ स्किल म्हणजे जे आपण जीवन कौशल्य, जे लहान मुलांना जे आपलं जीवन कौशल्य लागतात, त्यामध्ये काय ते कम्युनिकेशन येतं, टीमवर्क येतं, कोलॅबरेशन येतं. तर जेणेकरून त्यांना जे हे लाईफ स्किल आहेत, जीवन कौशल्य, हे ते कशाप्रकारे त्यांच्या लाईफमध्ये ते अ, व्यक्तिमत्व म्हणजे सामावून घेता येईल आणि ते पुढे जाऊन ते कसे त्याचा यूज करता येईल, हे ते आम्हाला इथे आम्ही शाळेमध्ये शिकवतो. तर शाळेमध्ये आम्ही कशा प्रकारे शिकवतो, तर एक छोटासा ॲक्टिव्हिटी असते की आम्हाला त्या ॲक्टिव्हिटी मार्फत त्यांना आम्ही लाईफ स्किल शिकवतो. मग ते शाळेत येतात, ते ॲक्टिव्हिटी खेळतात. मग आमचे छोटे छोटे खेळ असतात, त्या खेळामधनं आम्हाला त्यांना सांगायचं की की हे आपण अशा प्रकारे खेळू शकतो. मग त्यामार्फत आम्ही त्यांना ते जीवन कौशल्याचे धडे शिकवतो. तर हे जीवन कौशल्याचे धडे चालू असताना काही वेळेस ह्या शाळेमध्ये कसं पहिली जुनी शाळा होती, दुसरीकडे होते, दुसरीकडे शिफ्ट झाले. तर हा जो एरिया यादवनगरचा जो एरिया आहे तो जरा खूप स्लम एरियामध्ये येतो. त्यामुळे काय होतं की इथली मुलं शाळा द्यायला नाही म्हणतात. पण जेव्हापासून हे लाईफ स्किल मॅजिक बस इथे आले, लाईफ स्किलचे सेशन चालू झाले, तर मुलांमध्ये जरा शाळेमध्ये जरा यायचा इंटरेस्ट वाढला की तुषार दादा किंवा तुषार सर येतात की आम्हाला खेळायला बाहेर घेऊन जातात आणि खेळावर काही चांगल्या गोष्टी पण सांगतात. मग ते त्यांना अजून खूप इंटरेस्ट वाढत गेला की शाळेमध्ये काहीतरी नवीन शिकायला भेटतं आपल्याला. त्यामुळे मग ते शाळेमध्ये यायचा जरा कल वाढला त्यांचा. मग ते जे आधी जो पट होता, त्या ऑब्सेंटचा जो पट होता गैरहजराचे, ते आता हजर ते यायला लागले मुले. तसं आम्हाला शाळेला वर्ग शिक्षकांकडून तसेच प्रिन्सिपल सरांकडून पण आम्हाला असे चांगले फीडबॅक यायला लागले की तुम्ही जे सेशन घेतात हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. ते तुम्ही त्यांना काय शिकवतात, कसे शिकवतात, ते मुलं खूप असे आनंदाने शिकतात आणि तुम्ही काहीतरी वेगळं आणि नवीन शिकवतात. त्यामुळे मुलं हे खूप आता याचा जो पट होता गैरहजरचा पट तो कमी झाला आणि हजारचा म्हणजे जे अबसेंट होते ते यायला लागले असे. तर कधी कधी आम्ही जेव्हा आम्हाला आता असं टास्क असतो की आम्ही होम व्हिजिट पण करायला जातो. तर होम व्हिजिट करायला गेला त्यांचे जे पॅरेंट्स जे असतात ते आम्हाला येऊन बोलतात की भेटतात की आम्ही त्यांना सांगितलेलं की आम्ही असं शिकवतो. पण मुलं पण घरी जाऊन त्यांच्या पद्धतीने सांगतात की नाही, शाळेमध्ये एक तुषार दादा किंवा तुषार सर म्हणून आहेत, ते आम्हाला असे बाहेर खेळायला घेऊन जातात, फुटबॉल खेळायला देतात. मग त्यामध्ये आम्हाला चांगल्या काही काही गोष्टी सांगतात. मग ते त्यांचे पॅरेंट्स पण आम्हाला बोलतात की तुम्ही जे शिकवता ते मुलं घरी येऊन अक्षरशः ते तसे बोलतात, आमच्याशी वागतात तसे. तर एक मुलगा असा होता की तो शाळेमध्ये किंवा घरामध्ये असं बोलायला लाजायचा किंवा घाबरायचा काही गोष्टींना. पण आम्ही माझे असे 4-5 सेशन झाले, त्यामध्ये आम्हाला कम्युनिकेशन होतं, कोलॅबरेशन होतं, टीमवर्क होतं. तर ते कसं ते त्यांनी ते आत्मसात घेतलं. आम्ही त्यांना सांगितलं की त्यांचा कसा कॉन्फिडन्स बिल्ड करता येईल. तर कसा कॉन्फिडन्स बिल्ड करता येईल, ते कॉन्फिडन्स बिल्ड करून ते तिथे बोलायला लागले, घरी जाऊन बोलायला लागले, आजूबाजूला बोलायला लागले. ते खेळामध्ये किंवा वेगवेगळे जे ना त्या ऍक्टिव्हिटी सांगतात वर्गामध्ये. तर काही वेळेस काय होतं, शिक्षक त्यांना सांगतात की एक प्रश्न विचारतात. ते प्रश्न विचारायला लागले की ते काही मुलं येतात पण ते घाबरतात. ते हात वर करत नाही किंवा बोलत नाहीत. पण आता आम्ही जसे सेशन झाले त्यांना सांगितल्याप्रमाणे ते असे न घाबरता हात वर करून ते उत्तरं देऊ शकतात. जेव्हा मी पॅरेंट्सला भेटतो की पॅरेंट्स मला बोलतात की सर, तुमच्यामुळे हा मुलगा आधी असा होता आणि आता असा वेगळा झालाय, खूप असा म्हणजे आमच्याशी नीट बोलतो, चांगला बोलतो. पहिला बोलत नव्हता, आमच्याशी जरा घाबरायचा, पण आता येऊन जरा असं खुलून बोलायला लागला की हा की असंच आहे. तर ते जे मला तेच असं ऐकून मला मला असा जरा बरं वाटतं की नाही, माझ्यामुळे काहीतरी मुलांमध्ये चेंज होते की ते मला असे आतून अशी वेगळी खुशी येते. मला असं अजून हे बद्दल प्रोत्साहन भेटतं की माझ्यामुळे हा मुलगा चेंज झालाय, हा एक झालाय, हे अनेक मला चेंज करायचे आहेत. याच्यावर मी लक्ष देणार आहे की एक झालाय की अजून पण होऊ शकतात, होऊ शकणार. हे मी याच्याकडे जास्त करून लक्ष देणार आहे आता.